5:30 सुटणारी स्वारगेट कोल्हापूर बस क्रमांक 3456 फलाट क्रमांक 5 वर थांबली आहे। ही बस सातारा कराड मार्गे जाते। धन्यवाद। सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधूंनो, इकडे लक्ष द्या। आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जमिनीत नत्र या अन्नद्रव्याचं प्रमाण मध्यम ते साधारण भरपूर आढळून आलं असल्यानं जमिनीस भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करून पिकांना कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर करा। जिल्ह्यातील तासगाव आणि कडेगाव वगळता इतर सर्व तालुक्यातील जमिनीत स्फुरद या अन्नद्रव्याचं प्रमाण मध्यम आढळून आलं असल्यानं जमिनीस भरपूर प्रमाणात PSB या जैविक खतांचा वापर करून पिकांना कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे स्फुरदयुक्त रासायनिक खतांचा वापर करा। तासगाव आणि कडेगाव तालुक्यातील जमिनीत स्फुरद या अन्नद्रव्याचं प्रमाण कमी आढळून आलं असल्यानं जमिनीस भरपूर प्रमाणात PSB या जैविक खतांचा वापर करून पिकांना कृषी विद्यापीठाच्या स्फुरदयुक्त रासायनिक खतांच्या शिफारशीत 25% वाढ करा आणि पालाश या अन्नद्रव्याचं प्रमाण अत्यंत भरपूर आढळून आलं असल्यानं पिकांना पालाशयुक्त खताच्या मात्रेत कृषी विद्यापीठाच्या शिफारशीमध्ये 50% घट करून रासायनिक खतांचा वापर करा। सर्व तालुक्यातील जमिनीत लोह या सूक्ष्म मूलद्रव्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून आली असल्यानं फेरस सल्फेट 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी वापरावं। अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कृषी विभाग, महाराष्ट्र शासन।